मी आता उद्या 4 शिवकालीनंतरच मी आढावा घेईल आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे तिन्ही महायुतीचे नेते या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील। मी आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं की कुठलाही आता पदभार स्वीकाराय किंवा माहिती घेतल्याशिवाय कोणी बोलू नये। तेव्हा मी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याशी मी निश्चित बोलेन। कर्जमाफी संदर्भातील नवे जे कृषी मंत्री असणार आहेत दत्तात्रय भरणे यांनी नव्या जसं की पदासाठी आता त्यांना हे जसं की नियुक्त करण्यात आले आहे आणि कर्जमाफीवर त्यांची काय भूमिका असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आणि कर्जमाफी होणार की नाही होणार, की होणार तर किती जिल्ह्यांची होणार, किती लाखापर्यंत होणार, की सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, यावर नव्या कृषी मंत्र्यांची कर्जमाफीवर भूमिका काय किंवा कर्जमाफी कर्जमुक्तीबद्दल त्यांचे विचार काय आहेत यावर जसं की राज्यातल्या उलथापलथीवर आपल्या माहिती आहे की माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांचं पद हे बदलण्यात आलं आणि दत्तात्रय भरणे जे की क्रीडा मंत्री होते त्यांना कृषी मंत्री करण्यात आलं। त्यांना कृषी मंत्री करण्यात आल्यानंतर त्यांना पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यानंतर साहजिकचपणे त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की सातत्याने कृषी मंत्री मग तो धनंजय मुंडे असो, धनंजय मुंडे नंतरचे माणिकराव कोकाटे असो, हे दोघांचे वादात सापडले आणि एकाला जसं की राजीनामा द्यावा लागला, एकावर पद गमावण्याची आणि दुसऱ्यावर पद घेण्याची नामुष्की ओढवली आणि तुम्ही जसं की शेतकरी आहात परंतु कृषी मंत्री झालेल्या तुमचं काय भूमिका आहे। त्यानंतर सांगितलं की मी चुकणारा माणूस नाही आहे, मी साहजिकचपणे इथं संयमी आहे कारण की मी संयमी माणूस आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्याकडनं चुका होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली। त्याचबरोबर त्यांना विचारण्यात आलं की कर्जमाफीवर तुमची भूमिका काय आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आणि कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यासाठी कृषी मंत्री म्हणून मी प्रयत्नच करेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब, त्यांच्या राज्याचे जसं की दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून आपण कर्जमाफीबद्दलची माझी भूमिका मी त्यांच्यासमोर ठेवेल, अशा पद्धतीने त्यांचं एकंदरच आपल्याला दिसेल। खऱ्या अर्थाने बऱ्याचशा जसं की कर्जमाफीवर इथं चर्चा झाल्या, कुठलाही कृषी मंत्री त्या पदावर बसला तर तो असा म्हणणार नाही की मला कर्जमाफी त्याच्या विरोध असला तरी मी पब्लिकच्या कमेंट्स इथं पुढे तो होच म्हणणार आहे, परंतु सरकारची जसं की मानसिकता आहे तर सरकारच्या मानसिकतेसमोर इथं निगेटिव्ह आहे। तो निगेटिव्ह काय आहे तर सरकारच्या विरोधात जसं की तिजोरीमुळे इथं खटखटात आहे। दुसरा मुद्दा आहे की एक सरकारची तिजोरी खाली झाली आहे, लक्षात घेऊन ते पत्रकार उठतात आणि जसं की संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा जेणेकरून महत्त्वाची अपडेट डेली तुम्हाला भेटत राहणार। तर बघा, शेतीचा मंत्री म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याचबरोबर त्यांना विचारण्यात आलं की कर्जमाफीबद्दल तुमचं मत काय, कर्जमाफी कधी करणार, परंतु कृषी खात्याचा हा कर्जमाफीचा विषयच नाही, हा विषय तो सहकार मंत्र्यांचा आहे। म्हणजे सहकारी मंत्री कोण आहेत तर अजित पवार यांच्या पक्षाचे अर्थात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आहेत बाळासाहेब। जरी ते सहकारी मंत्री असेल तर या अधिवेशनामध्ये त्यांचा रोल काय होता, काही प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे, त्यांचं फक्त एकच भाषण मला पूर्ण अधिवेशनामध्ये दिसलं ज्यामध्ये ते उभे राहिले 2017 मध्ये आपण कर्जमुक्ती केली, 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान हे दिलं, 2019 मध्ये आपण कर्जमुक्ती केली, त्यानंतर 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिलं, त्याबद्दलची माहिती दिली आणि पुढे सुद्धा करण्याचा विचार आहे एवढं बोलून ते थांबले। खरं बघितलं तर मान्य जसं की मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीच्या आधी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा। यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जशी अशी घोषणा केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः इथं विषयाला घेऊन विधानसभेत प्रतिपादन करणे गरजेचं होतं, सरकारची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं, मात्र मुख्यमंत्री त्यावर चक्काही इथं शब्द काढला नाही। आणि त्यानंतर आपण 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता, मुंबई आज तक जे चॅनल आहे म्हणजेच आज तकची मराठी शाखा, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं बोलत असताना त्यावेळेस साहिल जोशी या पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं की शेतकऱ्यांनी आता जसं की समजायला की इथून पुढे कर्जमाफी
होणारच नाही किंवा सरकार कर्जमाफी करणार नाही, तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी गोल गोल फिरून असं उत्तर दिलं की सध्या पीक पाणी चांगलं आहे, हवामान चांगलं आहे, यावर्षी उत्पादन चांगलं होण्याची चिन्ह दिसून येत आहे, त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीची गरज नाही. पुढचा वार्षिक किंवा त्यांच्या पुढच्या वर्षी जर कदाचित दुष्काळ पडला त्यावेळेस सरकारचे इथं कर्जमाफी करण्यात इथं प्रयत्न करणार आणि हा पैसा पुढे कामी येणार. तर असं कर्जमाफी संदर्भातील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बघा, शेतकऱ्याला खरी गरज असेल तेव्हाच कर्जमाफी आम्ही करणार. आजचं इथं मरण उद्याचं धरण असं सरकारने सांगितलेलं, परंतु शेतकरी आजचं मरतो. आणि जसं की अनेकांना वाटत होतं की फक्त विरोधकांचं इथं असं बोलणं आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे. बघा, शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे की आणि पहिला मुद्दा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना विचारलं की कर्जमाफी कधी होणार. दुसरा मुद्दा ज्यांच्याविषयी कर्जमाफीचा त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचा प्रेशर आहे, अर्थात सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रेशर आहे, अर्थात सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर जे काढायला तक्रार केलेली आहे, जसं की स्वतः त्यांनी या ठिकाणी घोषणा केली होती. प्रकारे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी किंवा कर्जमाफीसाठी तुम्हाला तरतूद करता येत नाही, नित्याच घोषणाच घ्यायच्या, सत्ता मिळवायची चुकीची आहे. हे जसं की पांडे पडताना इथं महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही तर आतापर्यंतच्या सहकाऱ्यांनी जे जे शब्द दिले ते पाळले नाही. महायुतीच्या सरकारनं जर शब्द पाळला नसेल ते जनतेच्या नाराजगीला इथं भासणार आहे, कारण की महाराष्ट्राची जी लोकसंस्कृती आहे आणि विधान भवनाची त्याला सुद्धा किंवा त्यांची किंमत ते समजत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही. आता जसं की दत्तात्रय भरणे कृषी मंत्री झाले, त्यांना शुभेच्छा सुद्धा आम्ही देतोय. त्याच कारणास्तव आणि कर्जमाफी सुद्धा ते उचलतील, कर्जमाफी करणार. कर्जमुक्तीसाठी बाळासाहेब पाटील यांना बोलणार आणि हे त्यांना बोलणं गरजेचं असणार आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला गेलं होतं की तुमचं मत काय आहे. त्यांनी सांगितलं की आमचं मत, आम्ही कर्जमाफी मागच्या वेळेस केली, परंतु त्यावरही ते बोलले नाही. परंतु कर्जमाफी लवकरच होण्याची शक्यता आहे, कारण की आता कृषी मंत्र्यांना बदलण्यात आलेलं आहे आणि कर्जमाफी झाली पाहिजे. तर असं तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. बाकी अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.